छत्रपती शिवाजी महाराज की. संक्रांतीच्या त्या काळ रात्री 1,00,000 मराठा मोड, 9,00,000 बांगड्यांचा चुराडा झाला. आजही 250 वर्षानंतर संक्रांतीच्या त्या भयान रात्री पानिपताचं शिवार थरारून दुश्मनाला गाडू. चला भाऊ सारे धावू. काबूल कंदहारच्या तटबंदीवर जरी पटक्याचं निशाण राहू. भाऊराय भाऊस्वामी भाऊराय भाऊस्वामी. अरे सूरज ढल गया क्या? अरे हाँ देखो सूरज. ओए सूरज ढल गया. चलो चलो दक्कन चलो. चलो भाऊराय भाऊस्वामी. सुनो सुनो आवाज. आपल्या बदलावर जखमाचं चांद घेऊन तलप मारा. कोण आहे रंगाजी? कोण हो? आम्हा गात्यांचा कोहिनूर, पानिपतावरच्या तोफदलाचा सेनापती शेरजंग इब्राहिम खान गाझी. पुकारते कोणाला? तो पुकारतोय आपल्या स्वामीला, मराठोचा सिपा सालार सर सेनापती भाऊसाहेब पेशव्याला. करीब 250 वर्ष झाली त्या पानिपताच्या जंगाला, हिंद भूमीवर उडवलेल्या त्या मनु संक्रांतीला. पानिपतावर शहीद झालेल्या आम्हा मृत आत्म्याला हर साल संक्रांतीच्या या एकाच रात्रीला मुक्ती मिळते ना. कमी वाजतातली ही आपली आजादी यारो, तो फिर इस रात के हम आजाद पंछी हमारे मुल्क में जा सकते और कुछ भी कर सकते हैं. हाँ यारो, लेकिन एक ही शर्त पर. सूरज उगवायच्या पहिले यहाँ पानिपता पे वापस आना पड़ता है. अरे यारो, आपण लोग हर साल या संक्रांतीच्या रात्रीला जी चाहे तिकडे भटकून येतो, लेकिन आपले इब्राहिम साहब की आत्मा सदियों से भाऊ साहब को ढूंढती भटकती रहती है. अरे उन्हें लगता है जंग भी बिचारी है. भाऊस्वामी भाऊस्वामी फिकर मत करे. जिथे तुमचा जोडा पडेल तिथे या देहाचा तुकडा कोसळेल. हम मर मिटेंगे लेकिन हटेंगे बिल्कुल ही नहीं भाऊराय. आगे बढ़े भाऊराय. तुमच्या विजयी खड्याचा लगाम पकडून जरी पटक्याचा झेंडा दाखवत कंदहारच्या वेशीत घुसायला तुमचा हा बंदा खपका पागल हुआ है भाऊराय. भाऊराय भाऊस्वामी भाऊराय भाऊस्वामी. वाह, धन्यासाठी इमान आणि वतनासाठी जान कुर्बान. इमान प्रमाण यही गार्दियों की शान. चलो यारो चलो, दक्कन चलो. कहीं तो ये रास्ता ऐसा बाटा में कट जाएगी. चलो यार, मिलता है बहुत खुशी हो गई. घुर्राटे, एवढे मोठे मोठे घुर्राटे. कौन है ये लोग? मराठों के सिवाय इतने बड़े बड़े घुर्राटे और कौन लेगा? आपण लोग तेलंगणातून मराठ्यांचा साथ आलो, साथ मेलो. चलो इन आत्माओं को भी दक्कन मध्ये साथ लेके चलते हैं. चलो चलो. ये भाई मराठी
अरे जरा कुठं डोल्याला डोला लागला जरा पुरे झाले 265 साल. चलो बाई दख्खन मध्ये चलो. दक्कन आम्ही नाही येणार. कोणत्या टोनान जायचं महाराष्ट्र देशी. कोणत्या पायऱ्या चढायची जेजुरीची पायरी. कोणत्या हाताने दंडवत घालायचा त्या श्री गजाननाला. कसा भिडवायचा डोला त्या सिंहगडाच्या तटबंदीला. लेकिन ऐसा क्या हुआ? ऐसा क्या हुआ? मराठी शाहीच्या वैभवाचा रथ आमच्याच डोळ्यात देखत या पानिपताच्या मातीवर कोसळून पडला. रामचा मान सन्मान स्वाभिमान इमान सह शौर्य निष्ठा साऱ्याची पाणीपतर माती झाली. अरे कौन कहता है आपका मान सम्मान स्वाभिमान और जिगर की मिट्टी हो गई. अरे यारो याद करे तर मर्द मराठ्याची. पानिपताच्या दोराने जंगात जो पर्वत कड्यासारखा झुंजला. लाखो भुक्या माणसांना जनावरांना या टिंगाऱ्यानं ज्याने जिद्दीची जान दिली. याद करो उस भाऊ साहब की. भाऊ साहब अरे नाव नका घेऊ त्या कुलबुडव्याचं. त्या अहंकारी अट्टासी अव्यवहारिक गृहस्थ निस्तर आमच्या तोंडाला काळे फासले. किसको भाऊ को गाली देता है? जबान संभाल. अरे त्या निस्तर केला आमचा कपाल मोक्ष. या मातीचा कण कण साक्ष देईल त्याच्यात कसा करण्याची. का बघ जबा जबा. अरे हटो पीछे. भाऊ साहब का नाम भी अपने जुबा पर मत लाना. अरे भाऊ साहबचं नाव आपल्या जिभेवर घ्यायला सुद्धा 7 जन्मों का पुण्य लगता है. आपल्या सरजमिनीसाठी झुंजणारा असा रंगाजी सर्जाए जंग तुम्हाला कसा कळणार. पानिपत म्हणजे पराभव अशी गलतफहमी करून गेली कित्येक वर्ष मान लपत फिरत आहात तुम्ही लोक. पण या पराभवाच्या पोटात दडलेला वतनाच्या सार्वभौमत्वाचा अंगार कधी खुल्या डोळ्याने पाहण्याची कोशिश केली का तुम्ही. हसन मिया जी भाईजान. लाओ तंबूर ताशे. आज की रात हम तेलंगाना नहीं जाएंगे. ना समझ मराठों को पानीपत की असली कैफियत सुनाएंगे. भाऊ के मैदाने जंग का अनोखा रंग दिखाएंगे. चलो आओ सोचो सामने. चला ना चला बजे मोरो. नजीबला एकदाच नजर फोड दे. भुक्कीनं कांदा फोडण्याचा तरी त्याचा चेहरा बेजा केला
तर नावाचा टक्काची शिंदे नाही. काय कराल दत्ता काका? अरे अरे त्याला उभा आडवा असती आमचा नष्टावा करायला धंदा म्हणून अब्दुल्लाला बोलवतो पाहिलं. त्याच्या तगड्या चिरून यमुनीच्या दोन्ही दगाला फेकून देईन. तुमच्या गैस हात सुद्धा दत्ता काका. जनकोजी फक्त नजरात पडू दे ना एकदा. चला दाखवितो काय तो सैतान मराठ्याच्या छावणीत होलकरांच्या कोटात. काय बोलला? होलकर सुभेदार मल्हारराव होलकर. अरे अरे माझ्या डोक्यात पेटता पहिला फेकून आग भडकवतो. शिंदे होलकरांचं इस्तू टाकतं म्हणून त्याच्यावर पिपा टाकून माझं डोळं जाऊ लगस. दत्ता काका अरे मल्हारराव होलकर म्हणजे मराठी दौडीचा पुरुष. काय करतील? कोणाला बिटकीशी मारतील. सांग हे खोटं आहे म्हणून. तुम्हाला खोटं वाटतंय नव काका? मग चला या माझ्या मागणं. चला चला ना. तुझी काय काय नाही लागल्या. मुझे कैसे चिंता दादाजान? मल्हार मेरे बाप ये नदीम पहलवान. म्हणून मी असं उच्चार मला नाही विचारता कंदार वरनं त्या अब्दुल्ला दुरानीला बोलवलं आणि त्याच्या अम्मा मराठ्यांच्या खिलाफ. आपके खिलाफ नहीं दादाजान, आपके खिलाफ नहीं. मांगलो ओ बम्मन बम्मन पेशवे के खिलाफ. बंबन पेशवा. और बोल भी की जानो और कुणीतरी इकडे चित्तय और नजीबा भाग. दादाजान मैं क्यों भागू? कहाँ भागू? और तुझ्या रोहिल खंडात. रोहिलखंड. हो दादाजान आप पहले ये बता कि हमारे उत्तर में मराठों का क्या काम? अरे तुमच्या दिल्लीची राखण करतोय आम्ही शिवाय मुलुकगिरी. हमारे मुल्क में? हो हमारे मुल्क में? हो. अरे यमुनीच्या पाण्यात तो पेशवा हा बार नाक क्यों घुसटता है? अरे ते राज आहे ती. दक्खन के, हा. उत्तर के नहीं. हा? दादाजान इतने बड़े हीरे जवाहरात लुटाया आप और हम काफी है ना दादाजान? अरे मार दडी माझ्या पिछव्यात. दादाजान मैं क्यों भागू? हाँ? अरे कंदहार से अरमान लेके आया वो किस वास्ते? नजीबे आत्ताशी कुठं सलामीच्या 4 तोड्या फेकल्या आहेत. अब रगने वाला है पट, फिर झटापट और बाद में सब कुछ सपाचट. तुला पटाचा का तय पाहता का तर राणू शिंदेच्या अंगात नाही. सुभेदार सुभेदार तू देशाचा दुश्मन आपल्या छावणीपर्यंत पोहोचला कसा? तुम्ही त्याला अवतार दिलं. म्हणतो दत्तबा. दत्ता भैया हम यहाँ आए थे उस सुलूक के वास्ते. हे खुर्ट्या सलुक्यासाठी दिंडी दरवयात का वाजत गाजत येतात. चोराची तासात का परत जाणं तर होतच नाही. थांब तो वेळ तू खबरच खालतो. दत्तबा राघवन. सुभेदार सोडा त्याला. तुला याद तर एकट्याचे कांडल करेन. मल्हार काका तुम्ही त्याला का जोजवत आहात? अरे तो माझा धर्मपुत्र आहे. वाह वाह रे वाह धर्मपुत्र. नदीच्या आल्यावर सलुखीची भाषा आणि पल्ल्यावर युद्धाची तयारी. समजलं नाही मी. हवा हवा समजलं
सुभेदार ज्याने अडीकट्ट्यातल्या सुपारीसारखं तोडले आपल्याला तिथे आपल्या तयारीचा अंदाज बांधण्यासाठी घुसलाय हो राक्षस. गोड बोलून आपल्याला बेसावून ठेवायचं. जमलंच तर आपल्याला फूट पाडायची आणि अचानक हमला करून आपल्याला मातीला विनवण्याचा मनसुबा याचा. विचारा की याला नदीच्या पल्ल्यात देशी विदेशी मुसलमान काय तुला ते विचारा. झूठ झूठ सफेद झूठ सरासर झूठ दादाजान. मैं तो आपका धर्मपुत्र हूँ दादाजान. काय बी ऐकू नका त्याचा सुभेदार. एक वेळ नाक बांधून घेऊन दाराडून झोपा. विरोधकाला यायचा नाही पण हो नुसता माझा बाप आहे. तर ह्याचा बाप तरी काय? बाप अब्दाली अब्दाली. अरे फुर त्या अब्दालीनं ज्या आधी तिनेला हिंदुस्थानवर स्वारी केली मग प्रत्येकाला काय नशिबानेच मुलाली धरला होता वय रे. काय दत्ता भैया अरे थांब तुझी खाडून करतो. ज्या वक्ताला तो माझा आश्रित आहे आणि आश्रिताला आभार देणार मराठीत कलाम. दौलतीच्या पायावर उलाढ मारून दौलत याच्या हाडाव्यात सांगणारा कोणी दगलबाच्या मनक्यावर उभा आहे. 15 वर्षामागं घोड्याची लीद गोला करणारी योग्यादा एवढा फर्जी बनला कसा? ज्यानं धनवंताच्या लडकी संघ शादी करण्यासाठी स्वतःच्याच आधारे आवृत्तीचा घरा घुसला त्याच्याच खांद्यावर माय कशाने ठेवलाय सुभेदार. तुम्ही सारं मला काही तुला समजता होय ना. तसा काय सुभेदार? याचा आपण वापर करू. सुभेदार नजीब्या म्हणजे मराठी साम्राज्याचा सुरूंग. अरे असू दे. अव कवा बी पेटल फुटल. अरे पण त्या सुरुंगाची बत्ती मार्चात मोठी काय नवं. पाहिजे तसं पाहिजे तो बळ भरू. सुभेदार याला उभा चिरा याच्या अंगात पेंडा भरा असे दस्तूर खुतात पेशव्यांचे आदेश. पेशवाचे आदेश. वा पेशवा. सुभेदार हे दुखणे एकदा कायमचं संपूया नाहीतर हे लचान थोडं लय जड जाईल. हा बाजूला मार याला. मार नाही याला. अरे हा एकटा चित्त आहे म्हणून बरं नाटक पुण्याच्या त्या पेशव्याला काशीपासनं रामेश्वरापासून जोडलं कुठली. हा बोलताय सुभेदार. अरे एकटा कहा संपला की पुण्याची ती बामना तुला मला दोस्ती बनवायला ठेवायची नाही ती. सुभेदार तो का दत्ताजी शिंदे. सुभेदार सुभेदार फौजा रात्रीच्या बाहेर पडल्यात दिल्लीवर चाल कराया. मध्ये यमुनेचा पात्र आणि दत्ताजी शिंदे आडवळ असताना वैराचा तोल बी दांड आहे का का. मला आपली काही पेरणी करची नाही. आपलं बी लष्कर ताबा धरून बसलं यमुनी काठी. अरे कवा बी उद्या वायऱ्याला मराठा जाग अशी जीवन झाडाला बांधली तरी झाड सकट पलती. हिच्या का ठाव चल बल यंकोजी वायऱ्याला बुराडी घाटावर रोखून धरू. येतो काका. हे भागीरथी चलो वजरा जाऊ दे मला. अहो थांबा, आज संक्रांत आहे. संक्रांत थोडं नाऊ घालते. मर्दिनी इथं रक्त स्थळाची येईल. अहो थांबा, लढाईला निघाला का ओवाळ तरी द्या. गणपती बाबा आया गणपती बाबा हा बोल
नाही जमायचं. नाही म्हणजे घरात पाण्याची तयारी आहे. माझ्या मुलीचं पासून सांगता या आज पोटा बाहेर पडू नका म्हणून. हा, डावी पापणी उगाच फडफडतीया. मग सांगू आहे ना माझ्या बायकोचा डोळा बारा होईल घोडी बांध म्हणून. चल चलतो ग. धनी मला शब्द दिला पेशवे सरकारला स्वतः पालता होऊन या मुलीला बांध घालीन पण वैराला दिल्लीत घुसू देणार नाही. जय करेश्वरा जय भवानी. धनी ये नजीब तो वो जिंदा है
घशात पडू देणार नाही. कधी मला त्यांच्या घशात पडू देणार नाही. कधी मला ठेवून पडू देणार नाही. दत्ता काका धनी 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 कुठं आहे माझा धनी? सांगा ना. शंभूजी काका कुठे आहे माझा धनी? माझ्या जीवाचा सखा, माझ्या कुंकवाचा शिलेदार कुठे आहे? सांगा ना. तुमच्या साऱ्यांच्या काळजाचा दगड का बनला आहे? बोलत का नाही तुम्ही? सांगा ना. सांगा. धनी! 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 कसं पाजू पाणी? धनी! कसा भरू दह्या भाताचा घास? कसा भरू? कसा लावू चंदनाचा टिळा माझ्या डोळ्याच्या कपाळाला? कसा लावू? देवा, अरे मरणाच्या दारात सजलेलं सागर बघायचं भाग्य देखील या फुटक्या नशिबात नसावं. धनी! सांभाळ सांभाळ बरं सांभाळ. एक दत्ताजी गळाला म्हणून काय झालं? दुसरा वाढवेन आणि तुला जन्माची आदर घडवेन. उदगिरी पे जड़ी पटका लहराया दक्खन बोली ये भैया खेलो खेलो होली रे, खेलो खेलो होली रे, भैया खेलो खेलो होली रे, भैया खेलो खेलो होली रे. विजयाचे हे झलके. भाऊसाहेब, रंगाचा कलर करायची तुमची ही हिंमत. श्रीमंत शिमका साजरा करा. पंचमी खामोश. आपला बेलगाम फिबेला आवर घाला. अहो तिकडे आकाशाची कुऱ्हाड कोसळली. काय झालं? वैर्याने आपल्या पालखीचा गोंडा छाटला. स्पष्ट काय ते सांगा. अब्दाली आणि नजीबेने डाव साधला. आमचा दत्ताजीची देठार झाला.
सोन्याच्या लाटेसारखा आडवा गेला दत्ताजी. पण वैऱ्याने त्याचा घात केला, संपला सगळा. अरे रे, कडाडत्या बिजली सारखा शत्रूवर कोसळून त्यांची दाणादाण उडवणारा आमचा तो तेजस्वी मोरा हरपला. अहो त्याची शिकस्त खाता डोंगरावड्या दुश्मनालाही पलताभुई थोडे व्हायची. तो आमचा कंठमणी असा एकाएकी नाहीसा झाला. श्रीमंत सूड घ्या सूड. 10 वर्षाच्या पराकाष्ठेनं आम्ही जे कमावलं ते वैऱ्यानं क्षणार्धात हिरावलं. खरं आहे रघुनाथ, केवळ शिंदे होळकरांच्या खांद्यावर मान ठेवायची आणि पुण्यातल्या उंटावरून उत्तरेच्या शेळ्या हाकायच्या. तो काळ संपला आता. श्रीमंत सूड घ्या सूड. गिरजाचा सूड. आता गिलच्याला फाडायलाच हवं. होय विश्वासराव. कुणीतरी खाशाला तिकडे धाडायला हवा. अब्दालीला कंदहार कडे पिटाळून नजिबेचा नायनाट केला तरच आम्ही दिल्ली सांभाळू, बादशाही करार पाडू. आणि हो, त्या कामगिरीस पात्र असा एक मुलगा आहे आपल्या दरबारात. रघुनाथ दादा, रघुनाथ दादा. हाय दादा. श्रीमंत, आपल्या शब्दासाठी हा राघव भरारी पुन्हा एकदा उत्तरेला गवसणी घालेल. पण मोहिमेसाठी हवी मात्र 80,000ची नारबंदी. तेव्हा 1 करोड खजिन्याची तयारी. भाऊ दादासाहेब, दौलतीची आर्थिक घडी सध्या हळाकीची आहे. कारण गेल्या मोहिमेत आपण 80 लाखांचं कर्ज करून आला. श्रीमंत, अहो खरं आहे भाऊसाहेबांचे. कर्जाच्या ओझ्याखाली दौलतीचा जीव गुदमरतोय. रील काढून किती दिवस सण साजरे करायचे. शिवाय दादासाहेब, राजा मोहिमा काढतो ते दौलत वाढवण्यासाठी, बुडवण्यासाठी नव्हे. रावसाहेब कुणाशी बोलता आहात? अटकेवर झेंडा रोवणारे या राघवाची. माफ करा, पण गेल्या मोहिमेत आपण फक्त अटकच जिंकली. फक्त शिंदे होळकरांचा तंटा सोडवता आला नाही तुम्हाला. अहो देवाधिकांना तरी शक्य आहे का ते? किमान 1 करोड रुपयाचा खजिना हवाच हवा. द्यायची असेल तर एवढी रक्कम मोजून द्या, अन्यथा कुणालाही धाडा. तशी बेनावाजाची अनेक नाणी आहेत आपल्या दरबारात. अशा अटकेची आणि डोंगर कर्जाचे. राहू स्वामी, गडावरची खरडे घाशी आणि रणातला रंग यामध्ये मन अंतर असते म्हटलं. हो, म्हणूनच अटक जिंकून परत येताना समोर अब्दाली येतो त्याला भिडायचं सोडून रान मांजरासारखे घडून बसला आणि त्याला कंजाराची वाट मोकळी करून दिली. काय हे? राहू स्वामी, रणावरची रणनीती ठरवणे म्हणजे कागदावर बोडू मिळवण्याचे सोपे नसते बरं. दादासाहेब, तुम्हाला म्हणायचं काय आहे? मला जे म्हणायचं आहे ते एका बोरुबादराच्या दिमागा पल्ल्याचं आहे. दादासाहेब, श्रीमंतांना पेशवाई मिळावी म्हणून सातारला छत्रपतींच्या दरबारात जोडे झिजवणाऱ्या चिमाजी अप्पाच्या पुत्राचा फार सन्मान होतोय बरं. करवीरची पेशवाई आमच्याकडे चालून आली होती तेव्हा आमचा घोडा कोणी रोखला? श्रीमंत आपणच ना. चिमाजी पुत्र रणात उतरला तर तलवार गजवेल म्हणून दिवाण बनवून कायमच कोणाला कोंडून ठेवलं. आणि वर बोरू बहादूर म्हणून भार दरबारात संभावना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा दादासाहेब, तुम्ही देखील हा भाऊ म्हणजे मिष्टांनासाठी अन्य छत्रात पत्रावणी धुंडाळणारा कोणी भटभिक्षुक नव्हे. वसईचा किल्ला पडत नसेल तर माझी गर्दन छाटा, तोफेच्या तोंडी ठासून मला गद्दी द्या असं मृत्युगान गाणाऱ्या चिमाजी आप्पाचं रक्त माझ्या उत्तर मोहिमेचा विडा मी उचलतो.
काय आहे? जरा इकडे येता. अहो भाऊसाहेबांना एकट्याला कशासाठी पाठवताय? सोबत शिट्टी कटारीचा धनी नको? हा वयात पेशवे. हो पेशवेच, पण आजचे नव्हे उद्याचे. विश्वासराव, आपले चिरंजीव विश्वासराव. हो त्यांनाच पाठवा म्हणते मी. एवढा हा गैरविश्वास. पाहुणे आपण काय बोलता कशाला? अहो अधिक बुद्धीचे तेज, त्यात बरोबर लाखाची फौ. उद्या चुकून जिंकले बिकले तर तिकडेच बादशाह व्हायचे. दिल्लीवर डाव दाखवतील, मग आपल्या या नकट्या पेशव्यांना कोण पुसणार? अगं पण वेळीच सावध व्हा. पौर्णिमेला विश्वासरावांच्याच नावाचे कुंकू लागावे. चला सांगा भाऊसाहेबांना काय? तसं फरमान काढायला. भाऊजी अरे भाऊ, तुमच्यासोबत भाऊजी इकडच्या स्वारींचा असा मनसुबा आहे की भूमेस आपण विश्वासरावांना सोबत न्यावे. वा, रावांची पावले म्हणजे आमच्यासाठी श्रीमंतांचा कृपा प्रसादच समजावा. मोहीम रावांच्याच नावे काढावी, त्यांच्याच नावे नाणी काढावी आणि करार मदार होतील तेही त्यांच्याच नावानं. विश्वासरावांची हो त्याचे पेशवे आहेत ते. त्यांना कारभाराची गुलाबशाही गिरवायचा सराव आतापासूनच व्हावा म्हणते मी. कशाला उगाच आम्हावर अविश्वास दाखवता वैद्य साहेब? शौर्याची संधी गवसली तर हा भाऊ कदाचित उद्या पेशवा होईल या भीतीपोटी कुणीही अंतपुरात बोटे मोडू नये बरं. आणि हो वैद्य साहेब, तुम्हाला आम्हापासून कसं आलाय? अहो पोटी वेळच नाही तर तिच्या विस्तारासाठी डौलाचा मांडव उभारूच कशाला? उलट दौलतीचे खांब मजबूत करण्यासाठी कलिकालाची टक्कर घेईल. अरे भाऊ, आज्ञा श्रीमान. आपल्याला 20 मिनिट तेव्हाच पुण्याचे तोंड पाहिजे. सर्व गेले. चाची चाचू घरी गेले. देख, जोश में होश मत खोइए. जमुना नदीची वाट तो देख. पाणी कम होईपर्यंत इंतजार करावाच लागेल. कम से कम 4 महीने. तुमचा सुरू झाला तर आमची आबरू बरगार ठेवून होईल तर उत्तम. होश, जमुना नदीची वाट तो देख. सुलूक के बिना अभी कोई चारा नहीं. ठीक है, आप सुलूक करना चाहते हो बेशक कीजिए, लेकिन सुलूक के लिए तो मैं ही जाऊंगा ना हुजूर. शादी मेरी है, दूल्हा मैं हूँ, आप सब बाराती हो. लड़िए हुजूर, लड़िए. बेशक चाहिए. विश्वासराव, जनकोजी, ती पहा सुलुकाचे नाव इकडेच येतो. वर वर नजीब्याचं निशाण सुद्धा आहे. येऊ दे भाऊ काका, येऊ दे. त्या माकड कोंड्याला माझ्या या तलवारीनं रक्ताकाकाच्या रक्ताचा सूर देतो. जनकोजी, मुगाड्याने तलवार म्यान कर. सुलुकासाठी येतोय तो आणि अशा वेळी घात करणे मराठा धर्म नव्हे. भाऊ काका, मिळेल मिळेल, तुझ्याही उरातील उर्मीला वाव मिळेल. बाबा, बघू सुलुकाचं काय होतंय ते. होईल तर खबर मोठी आहे. वर कुंजपुऱ्याला पाचशाच्या मदतीसाठी मोठा खजिना आला. इब्राहिमला मी तिकडेच पाठवले आहे. वाह, बघू सुलूक झाला तर उत्तम, नाही झालं तर कुंजपुऱ्यावरचा छता टाकू.
साहेब आले नजीब साहेब आले या या नजीब खान या चला सल्ला मसलतीला सुरुवात करूया चंद्रजी विश्वास दगा दगा देखो देखो नजीब को दुश्मन ने मार डाला उनकी ये हिम्मत देखो हुजूर देखो देखो कैसे मुझे मार रहे हैं कैसे मुझे मार रहे हैं नजीब 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 एवढी ही दगलबाजी हा खरा नजीब असू शकत नाही ही पहा शेळी मी तरी गंगेकाठचा पंडित असावा आपल्या भाईबंदाच्या चिन्हवर विश्वासराव जनकोजी वाऱ्याच्या वेगाने घोडी पाठवा आणि मी हाती उतारो बहुत ही तुम्ही अच्छा ये मजहबी जंग है हे कर्म युद्ध आहे दिल्ली पे हमला बोलो कुंचपुऱ्याच्या किल्ल्यावर हमला चढवा रंगदेवता रंगभूमी आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन जयमान नाट्य मंडळ गोवटणे सहर्ष सविने सादर करीत आहोत 2 अंकी ऐतिहासिक नाट्य पुष्प रणांगण आता हे लेखक पाठ संपला विश्वास पाटील दिग्दर्शक पांडुरंग पाटील सहदिग्दर्शक शैलेंद्र म्हात्रे संगीत संयोजन आणि सूत्रधार सुरेश म्हात्रे निर्माता लक्ष्मीकांत म्हात्रे हिंद भूमीच्या अस्मितेसाठी मराठ्यांनी न भूतो न भविष्यती असा चिडलेला महासंग्राम जयमान नाट्य मंडळ सहर्ष सेवेने सादर करीत आहोत रणांगण